नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग भांगरे डांगण होला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत. मित्रांनो, आज आपण आहे कोकण कडा जवळच्या उंबरदारा या ठिकाणी. तर मित्रांनो, ही उंबरदऱ्याचं हे पाणी वाहतं पाणी मित्रांनो, एकदम म्हणजे फ्रीजसारखं किंवा फ्रीजपेक्षाही थंड म्हटलं तरी चालेल असं हे वाहतं पाणी. आणि हे पाणी खाली वाहते मित्रांनो उंबरदऱ्याच्या दिशेनं. तर आपण आलो आहे या ठिकाणी आणि इथं एकदम म्हणजे भरपूर असं जंगल आहे. ही दरी वरून खाली आली आणि ह्याच हिरव्यागार झाडीमध्ये ह्या दगडधोंड्यातून मित्रांनो आपण आता खाली जायचे समोर. तर ह्या दगडांमधून पाऊल वाटेनं आता आपण चाललो आहे कुठं, खाली उंबरदऱ्याकडं. उंबरदरा हा एक व्ह्यू पॉईंट आहे आणि हे दगडधोंडे आणि करपाची झाडं. ह्या करपाच्या झाडांमधून दाट सावली आहे मित्रांनो. ठराविक ठिकाणी ऊन आहे आणि याच सावलीत आपण आता कुठं चाललो आहे, जो उंबरदरा म्हणतात पॉईंट. तर उतरायला काही ठिकाणी अवघड आहे दगडधोंड्यातून आणि ह्या दगडधोंड्यातूनच वाट काढीत खाली जावं लागते. तर खाली आपण चाललो आहे. तर हे पहा, इथून मित्रांनो वरून आलेलं पाणी वाहत आहे आणि ही सावली अधूनमधून अंगावर थोडा पडणारा ऊन. तर हा पहा कडा दिसतोय, हे झाड आहे, इकडं जायचे खाली. तर मग आता कसं आहे, हे दगडांची वाट आहे आणि उतरायलाही काही ठिकाणी अवघड आहे. तर मग ह्या दगडधोंड्याच्या पाऊलवाटानं आपण आता चाललो आहे खाली. मित्रांनो, इथं अनेक पर्यटक येतात. तर ही जागा चांगली आहे, पण मग ही अशा उंच उंच दगडी आहेत आणि याच्यातून उतरत चालावं लागत आहे खाली. हे पहा, इथंसुद्धा वरून येणारं पाणी मित्रांनो, पाणी एकदम थंडगार. ह्या जंगलामध्ये हिरवीगार झाडं आणि हे आहे मित्रांनो इथं उंबराचं झाड. आणि ह्या उंबराच्या झाडावरून उंबरदारा असं नाव पडलं आहे. दारा म्हणजे दरवाजा किंवा वाट उंबराचा. आजूबाजूनं मित्रांनो ही अशी हिरवीगार झाडी, वर्षाची झाडं आहेत आणि ही दरी जी आहे ना मित्रांनो, इथून एक पाऊलवाट पूर्वीपासून गेलेली आहे खाली. ह्या खिंडीतून या उंबराच्या झाडामुळं नीट दिसत नाही. तर हीच खिंड तुम्हाला ही पहा आता ठळक दिसते. आणि ह्या खिंडीतून मित्रांनो चोंड्याला जायचे लोक पूर्वी. चोंड्याचा किंवा डोळखामचा बाजार राहायचा रविवार. तर मग इकडची वरची घाटावरची लोक, इकडं समजा रतनवाडी असेल, साम्राद असेल, घाटघर असेल, तर ते लोक ह्या पाऊलवाटेनं मित्रांनो खाली जायची डोळखामच्या बाजारला. तर ह्या दगडधोंड्यातून पूर्वीचे लोक काटके होते आणि हे उंचच्या उंच कातळकडे आहेत एकदम. आणि ह्या कोरीव कडे जसे आपण म्हणतो तसे खूपच उंच आहेत. आणि ह्या दोन्ही डोंगरांच्या मधून जी खिंड आहे, ह्या खिंडीतून ही वाट असायची. तर त्याच्यासाठी मित्रांनो म्हणजे कठीण अशी कसरत करायला लागायची. हा पायी प्रवास या निसर्गाच्या सान्निध्यामधून इथून वरून लोक खाली जायचे. आणि इथं अजूनही हिरवीगार झाडी, हिरवीगार वेली आहेत, एकदम निसर्गमय वातावरण आहे मित्रांनो. खालून येणारा वारा, या खिंडीमधून जो वारा येतोय, तरी पहा उंबराचं झाड किती हालत आहे. एकदम शांत असं मस्त वाटत आहे. या खालून कोकणातून येणारी हवा आहे ना मित्रांनो, ह्या खिंडी वाटावर येते. हे उंच डोंगर आहेत
आणि ह्या दरीतून आपण आलो वरून आणि इथं एकदम हिरवीगार अशी झाडी आणि थंड असा वाहणारा वारा या ठिकाणी आहे. तर खूप म्हणजे आकर्षित असं ठिकाणी अनेक पर्यटक इथं येतात. फक्त कसे वाट थोडी दगडधोंड्याची आहे चढायला. उंचच्या उंच झाड आहेत, जास्त करून करपाचे झाड आहेत मित्रांनो. इथं करपाचा बनच आहे म्हणजे डवळ, आमच्या भाषेमध्ये डवळ म्हणतात. आणि हे ह्या दगडी आहेत. तर अशा ह्या पॉईंटला अनेक पर्यटक येतात आणि इथला आनंद घेतात. तर मित्रांनो, ही आमची पूर्वीची वाट आहे. आता आम्हीसुद्धा ह्या वाट्यानं चोंडा डोळखांबला पायी पायी गेलेलो आहे पहिला. आणि तीच वाट आज कशी आहे काय आहे, एक आठवणीला उजाळा म्हणून इथं ह्या वाट्यानं आलो आहे मी एक चक्कर मारायला. तर मित्रांनो, इथं खूप असं रमणीय ठिकाणी उंबरदाऱ्याचा पॉईंट. तर हीच दरी येते आणि इथून वर मित्रांनो ही आहे रेलिंग, कोकणकड्याची रेलिंग आहे. आता इथून वरून दिसणारा दृश्य तुम्हाला दाखवतो. तर रस्त्यावरून आल्यानंतर मित्रांनो हा एक ओटा लागतो आहे आणि त्या ओट्याच्याच बाजूनं ही जी पाऊल वाटे इथं जी रेलिंग आहे. आणि ह्या रेलिंगवरून जर खाली पाहिलं तर मित्रांनो दाट झाडं जे दिसतात ते वरसाची झाडं आहेत. आणि त्या वरसांच्या झाडावरून खाली जर पाहिलं तर चोंडा विद्युत प्रकल्प म्हणजे चोंड्याचा धरण, जे घाटघरचं पाणी चोंड्याला नेलं आहे आणि वीज निर्मिती केली ते धरण दिसते आपल्याला आपल्या पाठीमागं. आणि हे झाडं आहेत ना मित्रांनो, ही सगळी वरसाची आहेत, दाट झाडं आहेत एकदम. जो वरस किंवा आदिवासींमध्ये वरसाच्या झाडाला पूजतात मानतात. वरसू आई हा दैवत असलेले लोक वरसाचं झाड जाळत नाही, तोडत नाही. म्हणून काही कुळातले लोक वरसाचे झाडाला देव मानतात, तसे आदिवासी देव मानतो. मित्रांनो, ह्या झाडांवरून पाहिल्यानंतर खाली पाणी दिसतंय आणि इथं विद्युत प्रकल्प दिसतो ह्या पाण्यामध्ये जो बोगदा. तर असा हा पॉईंट मित्रांनो या ठिकाणी आहे कोकणकड्याच्या एकदम जवळच. आणि हे करून मित्रांनो इथं एक करवंद दिसली. त्या करवंदीचे भरपूर करवंद खाल्ले एकदम मित्रांनो. आता रान पिकलं आहे. तर मग कसा वाटला हा व्हिडिओ हे जरूर कळवा. ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतो.